इकडे अजित पवार यांनी आज विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराची घोषणा केली। अकोले विधानसभा मतदारसंघामधून विद्यमान आमदार किरण लहामटे यांनाच उमेदवारी देणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलंय। राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर किरण लहामटे यांनी काही दिवस तटस्थ भूमिका घेतलेली होती आणि बऱ्याच दिवसांनंतर त्यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला। अखेर अजितदादांनी त्यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब केलाय। अजित पवार आज अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्याच्या दौऱ्यावरती होते। याच वेळी अजितदादांनी पारंपरिक आदिवासी नृत्यावरही ठेका धरला। अकोल्यात काय करावं लागेल? घड्याळाला मतदान करावं लागेल। याला बटन दाबलं की आमचा लांबटे आला, लांबटे आला की आमचं सरकार यायला एक एक आमदार महत्वाचा असतो आणि मग तिथं जे काही 145च्या वर आमचे आमदार गेले की सरकार आपलं आलं। आज थोडासा उशीर का झाला तर हेलिकॉप्टर उडू शकत नव्हतं, ढगाळ वातावरण होतं आणि त्याच्यावर बाय रोड यावं लागलं। त्याच्यावर तिथं जास्त वेळ गेला नाही तर आत्तापर्यंत कार्यक्रम संपला असता। बरं पायलटला म्हणलं बाबा असू दे ढगाळ वातावरण, चल जाऊया। तो म्हणला दादा गेल्याच आठवड्यात ढगाळ वातावरणात एक हेलिकॉप्टर पडलं आणि तिघाच्या तिघं वारलेली आहेत। तसं सांगितल्यावर आपला गप्पा बसलो, म्हणलं चला गाडीनं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।